चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजचा व्हिडिओ थोडा उशीर झालाय, थोडा नाही त्याचा भरपूर उशीर झालाय, पण तरी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप छोटीशी सेवा करायची आहे, जी मी तुम्हाला सांगणार आहे की ती खूप महत्त्वाची सेवा आहे। तर त्यासाठी तुम्हाला आज आहे गोरक्षनाथ प्रकट दिन। आपल्याला माहिती आहे की आपण श्रावण महिन्यात आणि त्याचबरोबर दत्त जयंती ह्याच्या वेळेस आपण नवनाथ पारायण करतो। आणि त्या नवनाथ पारायणाच्या वेळेस तर आपण नवनाथाचं पारायण जे आहे ते शक्यतो श्रावण महिन्यात करतो किंवा दत्त जयंतीच्या जवळपास आपण तेव्हा करतो। भाविक लोक जे आहे ते वर्षभरात कधीही त्यांना जेव्हा आपण म्हणतो की आज्ञा होते तेव्हा ते नवनाथ पारायण करतात। मी सुद्धा यावेळेस श्रावण महिन्यात पारायण केलं होतं। तर बघा, आज जे आहे आपण गोरक्षनाथ ज्यांचा जन्म झाला होता, सगळ्यात म्हणजे मच्छिंद्रनाथानंतर ज्यांचा जन्म झाला तेच म्हणजे गोरक्षनाथ, आणि आज त्यांचा प्रकट दिन आहे। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा जो प्रकट दिन आपण म्हणू शकतो, ते तेव्हा जे प्रकट झाले होते, आपण म्हणू शकतो की त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले। कारण तुम्ही जर का नवनाथ पारायण वाचलं असेल तर तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल की त्यामध्ये एक अध्याय होता, अध्याय 9वा, ज्यामध्ये मच्छिंद्रनाथ जेव्हा 12 वर्षांनी सरस्वती नामक एका ब्राह्मण परिवारात त्यांनी एक असं आपण म्हणतो ना की त्यांनी त्या सरस्वती नामक एका स्त्रीला अशी आज्ञा दिली होती किंवा तिला मूल बाळ होत नव्हतं, त्यासाठी तिला आदेश किंवा तिला वर दिलं होतं की तिला मूल बाळ होत नाहीये, तर तिला आपण म्हणतो भस्म दिला होता। आणि त्या भस्माला तिला प्राशन करण्यासाठी सांगितलं होतं, पण तिने ते प्राशन न करता उकिरड्यावर टाकून दिलं होतं। आणि ते तिथे 12 वर्ष ते भस्म जे आहे ते त्यांनी जे दिलं होतं ते उकिरड्यावर 12 वर्ष राहिलं। आणि त्या उकिरड्यातच ते बाळ 12 वर्ष तिथं राहिलं आणि ते बाळ तिथेच मोठं झालं। आणि जेव्हा 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले आणि त्या ब्राह्मण स्त्रीला विचारलं की तुला जे मी भस्म दिलं होतं त्याने तुला जे मूल झालं ते कुठे आहे, कारण मी त्याला घ्यायला आलेलो आहे। तर तेव्हा तिने सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचं भस्म किंवा काही तुम्ही जे दिलं होतं मी ते प्राशन केलं नव्हतं आणि ते मी उकिरड्यावर टाकून दिलं। ह्यावर मच्छिंद्रनाथांना खरंच थोडासा त्यांना दुःख झालं, पण तरी सुद्धा त्यांनी ते तिला विचारलं की कुठे आहे काय, आणि त्यानंतर त्यांनी तिथून त्या बाळाला बाहेर काढलं। आणि त्या बाळाला जेव्हा बाहेर काढलं तो क्षण म्हणजेच आपल्या गोरक्षनाथ भगवानांचा, आपल्या गोरक्षनाथ त्या नाथांचा जन्म किंवा प्रकट दिन आपण म्हणू शकतो। आणि त्यासाठी आपल्याला आज ही सेवा एक खूप महत्वाची करायची आहे की अध्याय 9वा नवनाथ भक्तिसार मधला जो अध्याय 9वा आहे तो आपल्याला दिवसभरात कुठल्याही वेळेत, इव्हन तुम्हाला मी सांगेल की तुम्ही 12 वाजेच्या आत झोपायच्या आत जरी सुद्धा अध्याय 9वा वाचला तरीही चालेल। तुम्ही संक्षिप्त जे नवनाथ भक्तिसार आहे 900 श्लोकी, आपल्या जे केंद्रातलं जे 900 श्लोकी नवनाथ भक्तिसार आहे त्यातला अध्याय 9 जो आहे, ज्यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म आहे, किंवा जे मोठं अध्याय आहे, जे ग्रंथ आहे त्या ग्रंथातला अध्याय 9वा जरी वाचला तरीही चालेल। 20 मिनिटं, 18 ते 20 मिनिटं लागतात फक्त त्या अध्यायाला वाचन करण्यासाठी, तर तुम्ही ते नक्कीच वाचू शकता। त्याचबरोबर गोरक्षनाथांचा एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला इथे लिहून देतेय। तो आपण म्हणतो की गोरक्षनाथांचा गायत्री मंत्र आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्हाला तो 11 वेळा म्हणायचा आहे, 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता, किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे 108 वेळा तुम्ही एक माळ सुद्धा त्याची करू शकता। ती माळ तुम्हाला बोटांवर करायची आहे, कारण आपल्याला कोणतीही माळ त्यात घ्यायची नाहीये, आपल्याला बोटांवर मोजायची आहे। किंवा तुम्हाला 108 साठी फक्त आणि फक्त 10 मिनिटं गोरक्षनाथांचा जो हा मंत्र आहे, शक्यतो गायत्री मंत्र 108 करणं थोडं अशक्य होईल, त्यामुळे तुम्ही 11 वेळा जरी केला तरीही चालेल। नक्की करा, काहीही करू नका, फक्त 900 श्लोकी मधला अध्याय नाही तर ग्रंथातला 9वा अध्याय तुम्ही वाचला तरीही चालेल। खूप छोटी सेवा आहे। ह्या अध्यायाने तुम्हाला 64 योनीतली जी आहे शक्ती मिळते। त्याचबरोबर तुम्ही ज्या काही सेवा करतात त्या फलदायी होतात आणि
आपल्यावर गोरक्षनाथांचं त्यांचा आशीर्वाद राहतो। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते, आपल्याला ह्या अध्याय वाचल्याने नवनाथ पारायण करण्याचे जे फल मिळतात, आपण जे म्हणतो ते फल सुद्धा मिळतात। नक्कीच तुम्हाला आज जर का तुम्ही हे केलं, तुम्हाला खरंच त्यातनं फायदा होईल आणि तुम्ही त्यातले बदल सुद्धा तुम्ही जाणणार। मी आता लगेच थोड्या वेळात बसणार आहे तो अध्याय वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर गायत्री मंत्र, जो गोरक्षनाथांचा गायत्री मंत्र आहे तो 11 वेळा म्हणण्यासाठी। त्यामुळे तुम्ही सुद्धा ते करायला विसरू नका। जरी तुम्हाला शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही अध्याय 9 आहे, अगदी शक्य नाही झालं, युट्यूबवर अध्याय 9 अवेलेबल आहे, तो लावला, ऐकला, श्रवण केला तरीही चालेल। खरंच खूप महत्वाची सेवा आहे, करायला विसरू नका। महत्वाची सेवा आहे, नक्कीच करा, यातनं तुम्हाला फायदा नक्कीच होईल। तर आजचा व्हिडिओ एवढाच होता। भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर, अजून एका छानशा माहिती बरोबर। असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर असेच अजून आपले नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक करायला विसरू नका। भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।